कर्जमाफी सरकारने जाहीर केलेली आहे. तुमची मागणी होती आंदोलन समाधानी आहे. खरं तर आता कर्जमुक्तीचा हा प्रवास एकंदरीत जो आम्ही वर्षभर चालवला आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये 29-30ला कदाचित होणारी कर्जमाफी आपण आज खेचून आणली. यामध्ये आमच्या कार्यकर्त्याचं, शेतकऱ्याचं आणि खास करून मीडियाचं या सगळ्यांचं मी आभार मानेल. आमचे राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल किंवा महादेवराव जानकर, नवलेजी असेल, याच्यासह जे प्रहारच्या कार्यकर्त्यांना जे मेहनत घेतली आणि सातत्यानं 1 वर्ष असं नाही आहे का एका ठिकाणी आंदोलन केलं, 2 दिवस आंदोलन केलं, आम्ही संपवलं असं नाही. आम्ही वर्षभर हे आंदोलन चालू ठेवलं. 350 सभा, किमान 500-600 किलोमीटरचा पैदल प्रवास, एकूण 10 ते 11 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर नागपूरचा चक्काजाम. ह्या खऱ्या अर्थानं हा टर्निंग पॉईंट ठरला. नागपूर जाम केला आणि सरकारचं तोंड उघडायला सुरुवात झालं. सरकारनं तारीख दिली, त्या तारखेवर सरकारनं कर्जमाफी केली, मुक्ती केली. म्हणून सरकारचं मी आभार मानतो. याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे. त्यावेळेस मिटिंग जेव्हा आमची CM साहेबासोबत चालू होती तेव्हा अजितदादा पवार, देवाभाऊ फडणवीस आणि एकनाथजी होते आणि तेव्हा एकनाथजीनं जो रोल खऱ्या अर्थानं तिथं निभवला तो फार महत्त्वाचा होता आणि त्यामध्ये मोठा वाटा एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे. आता तर मी देवाभाऊला पण त्यांचे आभार व्यक्त करेल. आता जुन्या कर्जदार जरी माफ झालं तरी नवीन जर तो कर्जदार असेल तर त्याला माफी मिळणार आहे. प्रोत्साहन निधीमध्ये काही अटी कमी झाल्या आहे. तरीसुद्धा मला असं वाटतं आता कर्जमुक्तीपेक्षा हमी भावाच्या लढाईला आम्ही सुरुवात करणार आहोत. कारण आखरी कर्जमाफीमध्ये डोक्यावरचा बोजा कमी होते, पैसे खिशात काही येत नाही आणि खिशातले येणारे पैसे सरकार कुठं थांबवते का याच्यावर आम्ही पूर्ण नजर ठेवणार आहोत. हमी भावाची लढाई अधिक मजबूत करणार आहोत आणि त्याच्यासाठी पूर्ण प्लॅनिंग आमचं तयार आहे. त्या पद्धतीनं आम्ही समोर जाऊ. लढावंच लागेल. सरकार त्याच्याचसाठी आहे आणि सरकारची कधी कान उघडणी सामान्य शेतकरी मजुरासाठी करावं लागतं. ते आम्ही करत राहू. नाही, मला असं वाटतं का आता कोणासाठी मुख्यमंत्री होण्यासाठी चाललं हे महत्त्वाचा विषय नाही आहे. पहिले एकनाथजी ज्या भूमिकेनं समोर जात आहे तो विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि एक दिवस पुन्हा एकनाथजी शिंदेसाहेबाचा आल्याशिवाय राहणार नाही हे मुद्दाहून सांगतो. मला वाटते देवाभाऊनं निश्चितच दिल्लीची वारी करावी, देश हातात घ्यावा, देशाचे सूत्र हातात घ्यावे. कारण आता दिल्लीला त्यांचं अधिक महत्त्व जास्त आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच मला वाटते शिंदेसाहेबांनी इकडे महाराष्ट्रात एंट्री करावी आणि मग आम्ही पाहतोय देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात एकनाथजी असा एक प्रवास सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आता संजय भाऊचा भविष्यवाणी कुठंच कधी खरी ठरली नाही. त्याच्यानं त्यांनी कोणत्या आता ज्योतिषाजवळ हात पाहिला, त्यांचा पाहिला का कोणाचा पाहिला माहीत नाही. त्याच्यानं मला वाटतं त्याला काही अर्थ उरत नाही. मला वाटतं जन्मठेप केल्या पाहिजे या कंपनीतल्या लोकांना. कारण ह्या अशा पद्धतीनं एका वर्षाचं बी बेकार निघालं का वर्ष वाया जातं आणि वर्षामध्ये आयुष्य चाललं जातं. मग हुतुतुवाला असेल हे जे काही बियाणं आहे यांनी निश्चितच आम्ही पण सभागृहात तो मुद्दा मांडला होता आणि याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी खरं तर समोर गेलो पाहिजे. आता पत्रिकेवरचं नाव कोणं टाकलं, काय टाकलं, एवढ्या चिल्लर गोष्टीत आपण जाण्यात काही अर्थ नाही. पूल होणं महत्त्वाचं आहे. नाही, एकंदरीत चित्र तसंच आहे आणि मला वाटते काही महिन्यातच हा फेरबदल होईल.
राज्यात एकनाथजींकडे नेतृत्व बिलकुल मला वाटते तेच उचित राहील आणि ज्या एकनाथजी शिंदे साहेबामुळं भाजपचं सरकार आलं तो खऱ्या अर्थानं परोपकारी भावना भाजपनं ठेवली पाहिजे अशी अपेक्षा आहे. हां मला वाटतं आवश्यक आहे कारण बोगस बियाणं झालं, बोगस कलम झालं. आता गलगलची कलम आल्यामुळं संत्रा उत्पादक शेतकरी जसा ठार झाला तसं बियाणामुळं काल आम्ही त्या गलगलच्याही कलमीबाबत कारण संत्रा उत्पादक आपली ओळखच संत्र्याची आहे नागपूर अमरावतीची आणि या गलगलच्या कलमीमुळं आत्ता जी अडचणीत आलेला शेतकरी आहे याच्यावर निश्चित नियंत्रण आलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.